संकटाच्या वेळी तोंड लपवणाऱ्या नेत्यांना थोडं इतिहासात घेऊन जाणं महत्त्वाचं ठरतं। 1962 मध्ये चीनशी युद्ध हरूनही जवाहरलाल नेहरू संसदेत विरोधकांच्या टीकांना छाती ठोकून सामोरे गेले होते। 2002च्या गुजरात दंग्यांच्या नरसंहारातही अटल बिहारी वाजपेयींनी संसदेतून कधी पळ काढला नाही। 2008च्या मुंबई हल्ल्यानंतर पंतप्रधान मनमोहन सिंग घाबरून घरात न बसता संसदेत विरोधकांच्या आक्रमकतेला खंबीरपणे सामोरे गेले होते। आज मात्र काय घडतंय? केवळ निवडणुकीच्या सभांमध्ये 56 इंची छातीचा आव आणणारे विरोधकांच्या प्रश्नांना सामोरे जाण्याला इतके घाबरले आहे की थेट संसदेतूनच पळ काढतायत। विद्यार्थी आंदोलनाला संसदेत उत्तर देण्यापेक्षा सोशल मीडियावर रील्स टाकून विद्यार्थ्यांशी संवाद साधला जातोय। रिसेप्शनला हजेरी लावली जाते, मात्र करप्शनवर बोललं जात नाही। नुकतंच संपलेल्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सत्ताधाऱ्यांच्या भित्रेपणामुळे केवळ 15% कामकाजासह देशाच्या इतिहासातलं सर्वात लाजिरवाणं अधिवेशन ठरलं। अधिवेशनावर काही कोटी रुपये खर्च होतो। हा सर्व पैसा तुमच्या आमच्या टॅक्स मधून वसूल होतो। पण जर अवघं 15% कामकाज चालणार असेल आणि नेते केवळ चांगले कपडे घालून संसदेच्या आवारात मिरत असतील तर हवंच कशाला अधिवेशन? पैशांचा चुराडा करायला? असा प्रश्न आता विचारण्यात येतोय। जंतर मंतरवर न्याय मागणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेला पोलिसांचा निर्घृण लाठीमार, देश हादरवणारा नीट परीक्षा घोटाळा आणि जे अयोध्येच्या नावावर मते मागितली त्याच अयोध्येतील राम मंदिर देणग्यांमध्ये झालेली कोट्यावधींची चोरी, या मुद्द्यांवरती विरोधकांनी कोंडीत पकडताच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा संसदेतून तब्बल 20 दिवस गायब झाल्यानं आता त्यांच्यावर सोशल मीडियावर म्हणजेच थोडक्यात सर्व स्तरातून टीका होते। देशाच्या संसदीय लोकशाही संसद हे सर्वोच्च आणि पवित्र स्थान मानलं जातं, जिथे जनतेचे प्रतिनिधी देशासमोरील गंभीर समस्यांवर सविस्तर चर्चा करतात आणि सरकारला जाब विचारतात। परंतु नुकतंच संपलेलं संसदेचं पावसाळी अधिवेशन भारताच्या संसदीय इतिहासातील सर्वात अपयशी अधिवेशन ठरलंय। ज्या संसदेत देशातील कोट्यावधी तरुणांचं, शेतकऱ्यांचं आणि सामान्य जनतेचं भविष्य ठरवलं जातं, त्या संसदेचं कामकाज या अधिवेशनात केवळ 15%च होऊ शकलंय। हा केवळ देशातील टॅक्स पेअरच्या पैशांचा अपव्यय नाही, तर लोकशाही मूल्यांचा अपमान ठरतोय। विरोधी पक्षांनी जेव्हा देशातील अत्यंत संवेदनशील आणि गंभीर प्रश्न संसदेत मांडायला सुरुवात केली, तेव्हा सत्ताधारी भाजप सरकारनं चर्चेपासून पूर्णपणे पळ काढल्याचा त्यांच्यावर सातत्यानं आरोप होतोय। पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा या संपूर्ण महत्त्वाच्या काळात संसदेतून तब्बल 20 दिवस गैरहजर राहिले। त्याविरोधात संसदेत विरोधकांनी आंदोलनही केलीत। देशासमोरील संकटाच्या वेळी त्यांची ही गैरहजेरी सर्वाधिक गाजली। देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या नीट परीक्षा घोटाळ्यांचं प्रकरण संपूर्ण देशात गाजलंय। लाखो विद्यार्थ्यांचं स्वप्न धुळीस मिळाल्यामुळे तरुण रस्त्यावर होते। देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील जंतर मंतरवर आपल्या हक्कासाठी आणि न्यायासाठी शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी अत्यंत निर्घृणपणे लाठीमार केला। विद्यार्थ्यांवर अश्रुधूर सोडण्यात आला, पॅलेट गनचा वापर करण्यात आला आणि अनेक विद्यार्थ्यांना तुरुंगात डांबण्यात आलं। या विरोधात संसदेत विरोधी पक्षांनी तीव्र आवाज उठवला आणि गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहात येऊन विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्याचे आणि पॅलेट गन चालवण्याचे आदेश कुणी दिले यांचं स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली। यावरती सरकारकडून काही ठोस उत्तर आलंच नाही। दुसरीकडे ज्या अयोध्येच्या आणि प्रभू श्रीरामांच्या नावावर भाजपनं दशकांपासून राजकारण केलंय, सत्तेच्या पायऱ्या चढल्या, त्याच अयोध्येतील राम मंदिर देणग्यांमध्ये आणि जमिनीच्या व्यवहारात कोट्यावधी रुपयांचा कथित घोटाळा झाल्याचं तथ्य समोर आलंय। इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसद परिसरात चंदा चोरो गादी छोडो अशा पद्धतीच्या घोषणा देत केंद्र सरकारला पूर्णपणे कोंडीत पकडलं होतं। काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा आणि इतर विरोधी पक्षांच्या खासदारांनी हातात देणगीची पेटी घेऊन भाजपच्या भ्रष्टाचाराचा जाहीर निषेध करत अत्यंत आक्रमकपणे आंदोलन छेडलं होतं। या दोन्ही विषयांवर संसदेत येऊन स्पष्टीकरण देणं सरकारची जबाबदारी होती, परंतु तसं झालं नाही। भाजपच्या अशा पळ काढण्याच्या धोरणांमुळे अनेकांना इतिहासाची आठवण झाली। सोशल मीडियावरती लोक त्यावर बोलू लागलेत। भारताचा राजकीय इतिहास पाहिला तर खऱ्या कणखर नेत्यांनी कठीण प्रसंगातही संसदेपासून पळ काढला नाही। 1962 मध्ये जेव्हा चीन विरुद्धच्या युद्धात भारताला मोठा लष्करी धक्का बसला होता, तो देशासाठी अत्यंत कठीण, संवेदनशील आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने नामुष्कीचा काळ होता। त्या काळात विरोधी पक्षाचे नेते अटल बिहारी वाजपेयी यांनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची आणि युद्धाच्या परिस्थितीवर विस्तृत चर्चा करण्याची मागणी केली होती।
तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कोणतीही सबब न सांगता किंवा राष्ट्रीय सुरक्षेचं कारण पुढे करून चर्चा टाळली नाही। नेहरूंनी वाजपेयींची मागणी तात्काळ मान्य केली आणि संसदेचं अधिवेशन बोलावलं। नेहरूंनी संसदेत गुप्त अधिवेशन घेण्याचा विचारही फेटाळून लावला आणि जाहीरपणे चर्चा केली। ते संसदेत ठामपणे उभे राहिले, विरोधकांच्या प्रत्येक तिखट, बोचऱ्या आणि आक्रमक प्रश्नाला स्वतः तोंड दिलं। संसदेत तब्बल 4 दिवस चर्चा घडवून आणली। हा एका खऱ्या लोकशाहीवादी, हिम्मतवान आणि संसदेला उत्तरदायी असणाऱ्या नेत्याचा बाणा होता। तसंच 2002 मध्ये जेव्हा गुजरातमध्ये भीषण दंगली झाल्या, सर्वत्र नरसंहार सुरू होता, तेव्हा देशात खळबळ उडाली होती। मानवी हक्कांचं उल्लंघन आणि कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्यामुळे केंद्र सरकारवर चहूबाजूंनी टीका होत होती। त्याही अत्यंत स्फोटक आणि प्रतिकूल परिस्थितीत तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी कधीही संसदेपासून किंवा विरोधी पक्षांच्या नेत्यांपासून पळ काढला नाही। त्यांनी संसदेत येऊन विरोधकांच्या तीव्र टीकेला आणि प्रश्नांना तोंड दिलं। इतकंच नाही तर त्यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना जाहीरपणे राजधर्माचं पालन करण्याची कडक आठवण करून दिली होती। ते विरोधकांपासून तोंड लपवून घरात बसले नाही, कारण त्यांच्यात राजकीय हिंमत होती। ज्यांना गुंगा, रिमोट कंट्रोल म्हणून हिणवलं गेले, अशा मनमोहन सिंग यांनीही संसदेतून कधी पळ काढला नाही। 26 नोव्हेंबर 2008 जेव्हा मुंबईवर भीषण आणि रक्तरंजित दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा संपूर्ण देश हादरला होता। देशाच्या सुरक्षेवर आणि गुप्तचर यंत्रणांवरती विरोधी पक्षांनी, विशेषतः तत्कालीन विरोधी पक्ष भाजपनं अत्यंत तीव्र हल्ले चढवले होते। अशा अत्यंत कठीण आणि राष्ट्रीय संकटाच्या वेळी तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी घाबरून ते घरात बसले नाहीत की त्यांनी कॅमेऱ्यांसमोर येऊन केवळ PR इव्हेंट किंवा रडगाणं गायलं नाही। डॉक्टर मनमोहन सिंग आणि त्यांचे गृहमंत्री P चिदंबरम यांनी खंबीरपणे संसदेत येऊन विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलं। संसदेत विरोधकांना तोंड देताना डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अत्यंत शांतपणे पण तितक्याच ठामपणे देशाच्या सुरक्षेतील त्रुटी मान्य केल्या आणि त्या सुधारण्याची ग्वाही दिली। त्यांनी संसदेत विरोधकांना सोबत घेऊन दहशतवादाविरुद्ध लढण्याचा राष्ट्रीय संकल्प मांडला। काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारने राष्ट्रीय सुरक्षेवर संसदेत खुली चर्चा केली आणि राष्ट्रीय सुरक्षा कायदा अधिक मजबूत केला। विरोधकांच्या आक्रमकतेला न घाबरता संसदेचं सार्वभौमत्व टिकवून ठेवण्याचे काम मनमोहन सिंग यांनी केलं। परंतु आजचं चित्र पाहिलं तर ते अत्यंत खेदजनक, संतापजनक आणि लोकशाहीला काळीमा फासणार आहे। केवळ निवडणुकांच्या जाहीर सभांमध्येच खंबीर नेतृत्वाचा आव आणणारा आजचं नेतृत्व जेव्हा संसदेत जनतेच्या प्रश्नांची उत्तरं देण्याची वेळ येते, तेव्हा मौन बाळगत किंवा सभागृहातून गायब होत संसदेचं कामकाज केवळ 15% आणणं, विरोधी पक्षाच्या नेत्यांचा आवाज दाबणं, त्यांचे माईक बंद करणं आणि ज्वलंत मुद्द्यांवरून पळ काढणं हे केवळ भित्रेपणाचं आणि हुकुमशाही प्रवृत्तीचं लक्षण असल्याची टीका आता सर्वसामान्य जनतेकडून होतीये। सोशल मीडियावर अनेक रील्सच्या माध्यमातून कशा पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी 20 दिवस अधिवेशनामध्ये एकही शब्द बोलले नाही किंवा 20 दिवस ते अधिवेशनामध्ये कसे पळ काढत होते, कसे त्यांची अब्सेंटी होती आणि राहुल गांधींनी कसे त्यावरती ताशेरे ओढले यावरती बोलतायत। ज्या 70 वर्षाच्या काँग्रेसच्या काळात काय केलं हा सवाल भाजप विचारतोय, त्या 70 वर्षाच्या काँग्रेसच्या काळातील उदाहरणं देऊन ज्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू असेल किंवा वाजपेयी असतील किंवा मग मनमोहन सिंग सरकार असेल, या सरकारच्या काळात ज्यावेळी 26/11चा हल्ला, गुजराती दंगल किंवा मग चीन भारत युद्धासंदर्भातील प्रश्न तयार झाले, त्यावेळच्या पंतप्रधानांनी संसद सोडून पळ काढला नाही। इथे तर फक्त जंतर मंतरवरती जेनझीचं आंदोलन झालं होतं आणि त्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार झाला। तो का झाला, कोणाच्या आदेशाने झाला आणि त्याबद्दल देशाचे पंतप्रधान किंवा गृहमंत्री दिलगिरी व्यक्त करतायत का, इतकाच प्रश्न विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी उपस्थित केलाय। त्या प्रश्नाचंही उत्तर देऊ शकले नाही। तर एखादा मोठा हल्ला, जसं की याआधीही झालेले ऑपरेशन सिंदूर झालं, पण त्या अगोदर जात धर्म विचारून मारलं गेलं, त्याआधी सर्जिकल स्ट्राईक झाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात सुद्धा देशांवरती हल्ले झालेत, मात्र त्यासाठी कोणीही माफी मागितली नाही। ईट का जवाब पत्थर से देंगे इथपर्यंत सांगितलं आणि आपली जबाबदारी झटकली, हेही आरोप आज सोशल मीडियावर होत आहेत। त्यामुळे रील्सच्या माध्यमातून सध्या NDA सरकारवरती बेछूट अशा पद्धतीचे वार केले जात आहेत, मात्र उत्तर द्यायला भाजपची IT सेलही कमी पडते, अशाही पद्धतीची ट्रोलिंग सुरू आहे। तुम्ही कसं पाहता? देशाचं इतकं मोठं लोकसभेचं संसदीय अधिवेशन 15% कामकाजावरती अनिश्चित काळासाठी स्थगित होतं, ही देशाच्या
आणि गेल्या 3 टर्मपासून सत्तेत असलेल्या मोदी सरकारवरती लागलेला सगळ्यात मोठा कलंक नाही का? हा प्रश्न तुमच्यासाठी सोडते. जय महाराष्ट्र.